माझं प्रणेश, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी ना टाकीवर आलो होतो. आता इथं आहे ना मस्त, म्हणजे आलो होतो मस्त फिरायला. पण इथं मॅटर असं झालं आहे, इथे आपली महानगरपालिकेची बस आहे ना, त्यांनी डायरेक्ट एका माणसाला ठोकलं आहे गाडीला. आता तुम्हाला दाखवतो, चला बघा. पोलिस वगैरे आले आता इथं. हे पोलीस काका विचारू राहिले, चर्चा चालू आहे आता त्यांची. इथं डॅमेज झाली गाडी इथं, हे बघ. अरे तर आता काहीच तुम्ही बघितलंच असेल, आता तुम्हाला दाखवले फुटेज. या बॅक साईडला इकडं बस उभी आहे आणि या गाडीला ठोकलं इकडं स्विफ्ट आहे. तर आता बघू पुढं काय होतं यांचं. चला. हे बसनी ठोकलं ते गाडीला, ती स्विफ्ट पुढं. तर ते काहीतरी झालं त्यांचं, आता ते बोलणं चालू आहे त्यांचं. ते भरपाई मागू राहिले आता. आता ते बस ड्रायव्हर कसं काय भरपाई देतील आता. ते पोलीस काका पण फोनवर विचारू राहिले काय चाललंय. अरे इकडे बघू शकता केवढी गर्दी झाली आता. इकडे लय गर्दी हो राहिली. आता हे बसमधून सर्व पॅसेंजर उतरू राहिले. तर आता पाठीमागून बस आली, तर बसमध्ये जाऊ राहिले सर्वजण. आता बरं झालं बस आली पाठीमागून. त्यांना पण उशीर होता असेल, त्यांना कुठं जायचं असेल नसेल. त्र्यंबकला झाली होती ही बस. तिथं टाकेवरच काहीतरी गडबड झालं, ॲक्सिडेंट झाला यांचं. त्याला बरं तरी झालं ती बस आली पाठीमागून. आता यांनी मिटवून घेतलं वाटतं, काहीतरी मिटवलं वाटतं. हो मिटवलंय. नाही मिटवलं नाही वाटतं, काही ते चर्चा चालू आहे त्यांची. हे पोलीस काका गेले मध्ये, हे बघू शकता आता मध्ये गेले. यांचं काहीतरी चाललंय, पैसे पाहिजे गाडीवर पैदा इकडे लावली की स्विफ्ट. तर आता तुम्ही बघू शकताय त्यांनी आता कॉम्पेअर करून घेतली आहेत. हे जे दादा होते ना, त्यांनी आता सांगून दिलं आहे तर तुमच्या गाडीचं आम्ही भरपाई करून देतो. तर आता ते चाललंय गाडी येऊन. तर आता बघा आता